कणखर बातमी, कणखर आवाज. आपण पाहता सावली मराठी न्यूज चॅनल. चिखली येथे एक दिवस गावकऱ्यासोबत ग्राम दरबार घेत केले नागरिकांच्या समस्यांचे निराकरण. माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासाच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीत एक दिवस गावकऱ्यासोबत ग्राम दरबार हा नाविन्यपूर्ण उपक्रम दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी चिखली येथे पार पडला. पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उमाकांत तोटावाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाप्रसंगी सह गट विकास अधिकारी सुनील आंबुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच श्रीमती नालंदाताई उत्तम चौरंगे ह्या होत्या. या कार्यक्रमास पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री टी.एल. कोकरे, छत्रपती चव्हाण, माधवराव सूर्यवंशी, कृषी विस्तार अधिकारी आदिनाथ पांचाळ, स्वच्छ भारत अभियान कक्षाचे गट समन्वयक बी.सी. खंदारे साहेब, दादाराव आहिरे, घरकुल विभागाचे अभियंता पालक चव्हाण, कनिष्ठ अभियंता निकिता पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर दत्तात्रय शिंदे, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर एस.व्ही. कानखेडकर, मुख्याध्यापक बी.ए. वंजे, ग्रामपंचायत अधिकारी डी.एम. काळे, उपसरपंच निवृत्ती काळे, माजी सरपंच सूर्यभान काळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत काळे, संभाजी काळे, उत्तमराव चौरंगे, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, जलसुरक्षा रक्षक, आशा सेविका यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी गावातील नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण गावातच केले. गावात ग्रामपंचायत अभिलेख तपासणी, आरोग्य शिबिर, पशूंचे लसीकरण, खत खड्डा भरू, गाव स्वच्छ ठेवू अभियानाबाबत माहिती देण्यात आली. उपस्थित अधिकारी यांनी प्लास्टिक संकलन केंद्र कामाची पाहणी केली. कचरा संकलन गाडी सुरू केली असल्याची खात्री करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गट समन्वयक बी.सी. खंदारे साहेब यांनी केले. जनसावली मराठी न्यूज साठी बाळासाहेब सारोळेकर. आमच्या गावामध्ये विभागीय आयुक्त यांच्यातर्फे एक दिवसीय गावकऱ्यांसोबत अर्थात ग्राम शिबिर या संदर्भामध्ये विविध योजनेची विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध योजनांची माहिती दिलेली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपापल्या विभागाच्या योजनांची माहिती गावकऱ्यांना दिली आणि गावकऱ्यांना चांगल्या प्रकारे समजून सांगितली. तसेच आमचं गाव हे आता आंबोरे साहेब यांनी दत्तक घेतलेलं आहे आणि शाश्वत विकास या संदर्भामध्ये आंबोरे साहेब आमच्या गावाचा विकास करणार आहेत. शाश्वत विकास म्हणजे नेमकं चिरकाल टिकणारं, जसं की जलसिंचन या संदर्भामध्ये आणि गावामध्ये पाणी कशा प्रकारे साठवून राहील, भावी पिढीला कशा प्रकारे त्याचा लाभ होईल याच्या संदर्भामध्ये शाश्वत विकासा संदर्भामध्ये आंबोरे साहेब आमच्या गावाचं दत्तक घेऊन बरेच काही विकास करणार आहेत. समाधान झालेले आहे. बऱ्याच समस्या आहेत, परंतु 2-2.5 वर्षामध्ये त्या पूर्ण समस्या त्यांचं निराकरण होणार आहे.